का बाई का बसल्यात अशा? काय नाही आवरले काम मग बसले. का गं, मीच तू कशाला? केलेत काम आणि आवरले काम आणि त्या बसा त्यात म्हणतात मी काम केलं आवरलं आणि अगं बसले. मग घरातलं तर आवरायला लागतं ना मला. घरातलं आवरायला लागतं. बरं काय आहे. म्हणती बोल की. काय नाही झालेत काम म्हणलं आता जावा घरी. लयच निवांत दिसते आज तर. मग आता काम झाले ना सगळे म्हणूनच बसली. बोल की. ती जाऊ बाई कुठे? जाऊ बाय असं घरात. अहो काय बोलती तुमच्याबद्दल. ती म्हणली ती काळी पाले म्हणली अशी डेंजर आहे ना म्हणली एक काडीच्या कामाला हात लावत नाही. कोणती म्हणती मला असं? ती म्हणती लय जाणी लय मुरळी साऱ्या गाव हिंडून येती नुसतं बसून तिच्यासारखं नाही ना करत म्हणावं मी. तिला तर येतं म्हणती ना. तिला काय बोलायची अक्कल बिक्कल आहे का तिला नाही गं? तिला अक्कल असते ती बोलली असती का म्हणजे तुझ्यापेक्षा अशी बोलत होती का ती? माझ्यापाशी? हा लय शिव्या देत होती. कधी? म्हणजे मगाशी काम करत होती त्यावेळेस आणि रोजच हा बोलती. नुसते गावभर हिंडायला लागत नुसतं खायला लागत बसायला लागत नुसतं नाटाफटा करायला लागत असं म्हणती ती. होय. हा बघतेस तिच्याकडे समजा. बघते काय बघतात तुम्ही नाही काय करीत मला माहिती. अगं ती मला अजून माहितच नाही तरी मला तुझ्या आधी ह्याच्या आधी दुसऱ्यांनी पण सांगितलं होतं की तुझ्याविषयी असं असं पण बोलते मी म्हणून. सांगते मी खरं बोलते का नाही? तू खरं बोलते मी- तशी माहितीये मला. हा. पण बघू काय म्हणते मला तरी कळू दे. काय अजून म्हणणार काय आहे गेलं? तुम्हाला? अजून काय तुम्हाला म्हणली? भांडताच येणार नाही ते सोबत. का बरं? नाही येणार. तुला काय वाटतं मी guarantee भांडण देते. आहे? मला भांडण येत नाही कुदळच नाहीये. नाही नाही तू बघ तर तू संध्याकाळी आमच्या घरी ये किंवा घरी दुपारीची ये, जाऊ दे. माझा नवरा जेव्हा गेला जेवण तुम्ही गेला ना बोलणार का? मी तिला बोलते. तुम्ही बोलणार का? हा बघ तू कशी असा भांडते बेत बघ करा ना तिचं. तिचा लय जाणी आहे ती साऱ्या गावात हिंडून येते आणि तुमचं नाव सांगते तुम्ही गरीब आहेत तुम्ही चांगले आहेत तुम्ही मला जीव लावता. तिला जमत नाही ना. ती म्हणते मोलकरणीला कशाला जीव लावायचा कशाला तिच्यासोबत बोलायचं. मग काय असं मोल म्हणते. करेन काय बाई नाही बे. बघा की आता. बाई बाईच असते ना. आणि ते माहेराला तुम्ही पैसे दिलेत वाटतं. ती मला सांगत होती मग साऱ्या गावात केलंय तिने. होय हा म्हणजे तिला मी आपलं आतलं म्हणून सांगते ती मला कशाला हे करते. सांगायचं तसली जाणी ती पार. बाई. तुम्हाला नाही माहिती लय झाप्या आवला देती. हा जाऊ दे बाई बघा आता काय अवघड आहे तुमचं बाई काही हिचं. का असं ना तुमचं असं नाही ग पाहिजे खाऊन पण का- पोचलीये ती आणि तुम्हाला म्हणती असं नाही एकाची पाहिजे ग. दोन सांगते. एखाद्या विषयी असं नाही बोलायला पाहिजे. आपण तिला म्हणतो माझी जाऊ मोठी जाऊ करून मी पर डोक्यावर बसून घेतली नाही माझ्याविषयी मागा असं कशाला करते का? डोक्यावर बसवायचं तिला लावायचं कामाला झोपायचे ना घरात. घरात हे काम कर, ते कामाला कर. हात लावित नाही म्हणून तर चाललंय एवढं. कामाला हात लावला असतं तर झाली असती का एवढी? अहो, पण ती अख्ख्या गावात तुमचं सांगते काही पण एकाची दोन. आपल्याला वाटतं आणि नाही ती बाई. म्हणली पण असं आमच्या सोबत तुमचं लपड आहे म्हणून. ए बाई तसलं काय म्हणू नको बडाव. ती म्हणती तसं असलं लपड बिपड आपल्या डोक्यात जाईल. तिने सांगितलं मला. हा आणि भावाला काही ते घ्यायचं होतं ना गाडी बिडी हा. त्याला तुम्ही काहीतरी दिलंय वाटतं तुमच्या दागिना मोडून पैसे काही. हम्म. आणि तिने सगळं सांगितलंय अख्ख्या गावात झालंय. आणि असलं- तुमचं ना पाठीमागं लई काही पण बोलती आहो ती. तिच्याकडे संध्याकाळी बघतेच. बरं जाऊ का मग मी? तुझा बघते संध्याकाळी. काय बघताय तुम्हाला बघणंच होणार नाही नाही. नाही तू बघच. हा, तू काय ये नाही तुम्ही संध्याकाळी. बघतच नाहीत मला माहितीये. येतो ग संध्याकाळी येतो तुला दिसन आमची भांडणं कशी लागते ती. आजपर्यंत जाऊ जाऊ म्हणून तिला घेतलंय डोक्यावर. तिला जाऊ इथून पुढे डोक्यावर घेत नसतं. बरं जाऊ द्या मला लई काम आहे इथं. जाऊ का मग? बरं जा. बघा मग घ्या. तिच्याकडे बघायला लागेल. ही सांगते का तीच आड्या करते तीच बघते. काय बाई साहेबीन का बसलेत अशा? का बसल्यात म्हणजे काम बिम बघायचे नाहीत का? आता केले ना मी आवरलेत ना घरातले काम. आणखी काय काम राहिलेत तुमचे? एवढं उशिरा येते आणि त्याच्यात म्हणते केले ना झालं बाई. वर तोंड करून माझ्याकडे बोल. आता उशिरा येते म्हणजे काम तर झालेत ना तुमचे. बसलेत एवढं अशा. उशिरा असते का? बरं जाऊ द्या ते काम काय रोजचेच आहे, मलाच करायचे काय अशा बसल्यात मला सांगा बरं एकदा. तुला करायची म्हणजे तुला पगार घेते म्हणून करीती तू. अहो, पगार घेते पण ती तुमची जाव काय म्हणते तुम्हाला माहिती का? काय म्हणते? हा ती म्हणते खाऊन खाऊन म्हशी सारखी पोचली. काय हा म्हशी सारखी पुसते तिच्या बापाच्या घरून आणून चारती काय मला? तेच म्हणते मग मी तुम्हाला. हा तुम्हाला समजत नाही का काही? ती अशी गावात सगळ्या सांगत हिंडतीये. काय सांगते? हा ती म्हणते म्हशी सारखी पोचलीये आमकच झालं तमकच झालं लय बोलत तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल अशी बोली काय? हा. भटक भावाने म्हणा तू हे बघ मग माय बघ. अहो ती काही सांगते माहिती का? म्हणते तुमचं लपड आहे गावात. लफडे हा भाई काहीच्या तोंडाला आग लागलीच्या. आणि ती वरतून म्हणती नुसतं गाव जाणी नुसतं गावात हिंडायला लागत हिला. मी एका तू आहे म्हणावा. खाती पिती आणि बसती म्हणती आणि गावात कुळपण येते फक्त. बाकी हा. काहीच नाही साऱ्या गावाचं हिला माहिती असतं. हा का? हा. मी का तू म्हणा तुला तेवढे काम आहेत म्हणा. काय माहिती बाई आता मला ती सांगत होती लय सांगत होती तुमच्याबद्दल काही पण. हा का? हा नट्टा फट्टा करून हिंडायला लागत ना म्हणा तुला तुला. म्हणती नटाफटा करते आणि हिंडते साऱ्या गावात म्हणून. गाव जाणी मुरळी सोडली आम्ही गावात म्हणली. हा होय. हा आणि तुला काय घरात ठेवली काय म्हणा? तुला तर वाघीन सोडली म्हणा तिकडं. हो म्हणते तिथं लई डेंजर आहे बाया. तिला तिच्या नादीच लागाय नको. ती बोललं ना तर दुसरंच बोलती.
मग माझ्या आधी लागायचंच काय आला मग माग काल काय भांडायला सुद्धा ती म्हणते. तोंडावर ये म्हणा बोलायला आणि ती दम नाही असेल का? तुझ्यात ती तर. शांती नाही का हम्म. तिला सांगत होती सगळं मी ऐकलं. तिच्या का बघते आणि हिच्या का बघते आता मी आता तुला काय करायचं ते तुम्हीच बघा बाई. मला माझ्या कानावाला मी तुम्हाला सांगितलं. नाही बरं झालं तर सांगितलं म्हणजे कसं मला कळ ना नेमकं माया माग मोर कोण बोलत आहे नेमकं. अहो पण असलं असतं का कुठं जावे ना बारकी ना ती. बारकी तर बारकीच्या लिमिट मध्ये तिला आता संध्याकाळी मा हिसका दाखवते दम. आणि तुम्ही होय हो, ते पैसे कोणाला दिलेत का काय व्याजानी? आणि तुला काय करायचं त्याचं अहो तिने सांगितलं सगळ्याला अख्ख्या गावात झालंय काय सांगितलं व्याजानी पैसे देते माझी जाऊ म्हणून. नाही तर मी काही करेन तू कोण लावून घेईल तुम्ही मालकीने काय म्हणावा आणि माझ्या नवरा मी बघून घेईन ना काय असेल ते. आणि तिने सांगितलंय गपचिप चोरून लपून पैसे ठेवले तर गळ्यातलं केलंय. सोडून लपून ठेवायची काय गरज आहे? ती म्हणली माझ्या तसं. नवरा कमवतो तर मी घेते ते. ती म्हणते माझ्याच नवऱ्याचे पैसे हा, चोरी त्या केले. नवऱ्यावानी काय ती म्हणली ती चोटते तुम्हाला. तेच म्हणावं ना तुझ्या नवऱ्यावानी काय 4 दिवस घरात बसत 4 दिवस कामाला पण जातो मी- म्हणा. मी ना- आमच्या जीवावरच बसून मी खात्यात. असलं ऐकूनच नसतं घेतलं बाई. मी धरले असते तिच्या झिपऱ्या अशी पालतीच घातली असती. मी पण बघ ना आता झिपऱ्या धरते नका आता सांगू, येऊ दे ना तुमच्याच्याने माझ्या काहीच नवऱ्याला. होणार नाहीये. अगं माझ्या नवऱ्याला येऊ दे मग बघ तिची हा, गंमत नवऱ्याला कशी करते. येऊ दे. हे तुमच्याच्याने काहीच होत नसतं. तुम्ही काहीच करत नसतात तिला. तू बघ ग मी काय करत असेल काय नसते तू बघायलाच ये. डेअरिंगच नाहीये तुमच्यात. ती अशी डेंजर आहे ना. अगं काय रे एकदा पालती घातल्यावर काय करणार आहे ती माझ्या मोर काय नाही, तुम्ही नुसतं खाऊन पिऊन झाल्यात बाकी काहीच नाही. ती लुकडीच आहे पण अशी हाणीन ना तुम्हाला झिपऱ्या उपटू हाणीन. म्हणजे तू मायला सांगायला आली का तिचं गुणगान गायला आली माझ्यापाशी? गुणगान गायला नाही आले. ती हायत असली म्हणून सांगायला आले. जरा जपून राहा तिच्यापासून. जपून राहिला ती काय कुणी वाघीन बिगीन लागून मागे नाहीये पण ती बायाच आहे. पण ती अशी तुमच्याबद्दल सांगते हे आपल्याला नाही पटलं बाई. कसलंच नाही. त्याने अख्ख्या गावात सांगितलंय बाई एकाचे 2 काय सांगावं. बरं जाऊ दे. तू आहे ना थोड्या वेळाने बघ मी तिची काय मी वागणूक जाते करते आज. बघा बाई पण सांभाळू ना. सांभाळून म्हणजे ती मारीन तुम्हाला. बाई तू काय मला लचपची समजली काय? जाऊ दे बाई ते काही का असताना बघा तुमचं जाळ झाला हिचा एकदाचा. माया पाठी बघा बोलण्यापेक्षा तोंडावून बोल म्हणा त्यात हिंमत असेल तर. ह्या दोघीत ना नुसत्या खाऊन खाऊन माजलेल्या आहेत. यांना ना वेगळं काढल्याशिवाय ना माझं पण तसं 2 घरचे पैसे भेटायचे नाहीत. अशा पण पैसे द्यायला लय कारकूर करीत आहेत. एक म्हणती हिच्याकडून घे ही म्हणती तिच्याकडून घे पैसे देत नाहीत. ह्या वेगळ्या निघल्यावर कशा देत नाही बघते मग मी पण. हा भारी मज्जा येणार आहे आता ह्यांची. जाळ झाला हिचा एकदाचा. नाहीतरी पहिल्यापासून मायावर जळतीच जळ कुठ्या वाहनाची. कुठे गेली काय तारपट काय येडबीड झाली काय एकटीच काय चाललंय ईडी झाली का? म्हणजे मला विचारायला आली की ईडी तुला झाली का? बोलायला माणूस नाही इथं नाही कोणी तिकडे बघती बडबड करते नेमकं झालंय काय? मला माहित नाही मला वाहिली राहायचंय. मला नाही सहन होत बाबा या घरामध्ये. आम्हाला अशा लावा करीत अरे तुमच्या घरातले पण माणसं. इतके दिवस सण झाले ना आता काय झालं आता तुला होतच नाही मला सहन. मला वाहिली राहायचंय बस. मला माहित नाही बोजा पडला बोजा नाही पडलं काय नाही पडलं मला वाहिली राहायचंय. मला माहित नाही अजिबात. त्याला बरं कुठं नाही का आता कुठाला फिटायला नाही सांगायचं. वाहिली म्हणजे वाहिली. आज सगळ्यापर्यंत मला वाहिली पाहिजे. नाही मी जात असते माझ्या आई बापाकडे निघून मला राहायचं नाही तुमच्यापाशी. अरे काहीतरी चांगलाच गोळ वाढल्यावर दिसतो लईच मोठा घोळ आहे. कसं तुमच्या झालं घरातले लय मोठे घोटाळ्याची लोक आहेत. आता काय केलं कोण तुला काय केलं म्हणजे पाठीमागं बोलायचं नाही तोंडा बोलायची हिंमत नाही आहे तुमच्या घरातल्या माणसांची. हा म्हणजे माग म्हणलं काय कोणी मग घरा माग आता चेष्टा करायचं टायमिंग आहे का? मग झालंय काय असं मला सांग की तू कमीत कमी बा कोण तुला शा दिल्यात का कोण काय म्हणलंय ती तुमची भाऊजाई काय आहे तोंडाची? आणि ती काय म्हणली तुला काय म्हणली म्हणजे त्या नौकरणी पशी काय बोलली? तिच्यापाशी मग म्हणली साऱ्या गावात हिंडतीन आमक करतीन तमक करतीन. मला वाहिली पाहिजे मला माहित नाही. ते यायचं कुठं मग त्याला विचारावं लागेल ना आता मला ती तुम्ही कुणाला विचारा मला नाही माहिती. मला वाहिली पाहिजे. तर त्याला माहिती आहे का ती मला अशी नाही म्हणून? माहिती. मोलकरणीने सांगितलं होय तुला? हा इथे मला वाहिली म्हणजे वाहिली पाहिजे ना. आज संध्याकाळपर्यंत आहे ना वाहिली जर नाही घेतलं तर मी उद्या बरं, माझ्या आमच्या भावांचा तर विचार होऊ दे तुमच्या बाबांचा विचार हो अगर नाही मला वाहिली पाहिजे. मला त्याला विचारू दे ती तुझी बायको विचारायचं अशी काय का बोलली करा? बा माझ्या बायकोला? मला नाही माहिती मला वाहिलीच पाहिजे. बरं काही भाव पाहिजेच पाहिजेच मग घ्यावं लागेल ना, काय करणार घ्यायचंच घ्यावं लागत नाही घ्यायचंच. शेवटी मला बायकोच महत्वाची आहे ना त्या वायल्या हा मग बघा बायको लागत का भाऊ लागतो बरं बघा तुम्ही त्याला विचार बघायचं नाही. मला संध्याकाळपर्यंत वाहिली पाहिजे. संध्याकाळपर्यंत व्हायला हा पाहिजे म्हणजे पाहिजे. मला माहित नाही अजिबात. पाहिजे. आता बरं कुठं वाढवलाय का तू आता म्हणजे मला बोलती काय गावात हिंडती नामक करतीन तमक करती. ही काय कमी हिंडती काय? हा आणि मला बोलती मेकअप करून हिंडती नामक करून हिंडती. तुला अशी आणि बोलली? तू आता काय कमी मेकअप करती का? अरे पण दोन्ही एकच एक नटातात घरीच येत कुठं गावात जातात कावा ती तर म्हणती ना साऱ्या दुनियापाशी इकडे हिंडती तिकडे हिंडती. ती बघाली ती मला
अरे पण काही एका मागे एक हिंडा काय तुम्ही मला माहित नाही, मला वाहिली पाहिजे तिकडे एका मागे हे एक हिंडू नाही तिकडे एक हिंडू. आणि एवढी नव्हती पेटत लागत तुला आज लयच पेटली. मला माहित नाही, आज मला वाहिली पाहिजे. संध्याकाळपर्यंत जर वाहिली नाही घेतलं सकाळच्या पर्यंत मी माहेरात दिसत. अरे आता मात्र डोकं बंद करून टाकलं गड्या. डोकं बंद करा आणि तिकडे काही करा, मला बरं काही काय म्हणायचं तुझ्या म्हणण्यानेच करतो जाऊ हा, चल, वाहिली तर मला वाहिली. वाहिलीच पाहिजे. त्याला काय लागत आहे काय आहे ही निमानिम करून टाकायचं हा. त्याला काय मग मला वाहिलीच तिने तरी पाहिजे. काय मोठीला असं बोलायचं तिला काय अक्कल होती की नव्हती ती मला नाही माहिती, ती तुम्ही जाऊन बघा अक्कल हाय का नाही, हक्क काय पण करायचं. काय मकर बाबा ते चांगलाच उद्योग वाढलाय या काही की पेटलाय मला वाहिली पाहिजे. लोकांचा जरा दामादामाने पेटवतो आपला भारकात झालाय बारका म्हणजे पेट्रोल पेक्षा बी जास्ती दुसऱ्या पैसे सांगितले असतं तर मला काय नसतं वाटलं. कामावाले बाई पैसे सांगत असतात का कुठं. आणि ही कामावाल्या बाईने सांगितले मग? बर 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 जाऊ दे घेऊ संध्याकाळी वाईल मग काय करणार त्याला संध्याकाळी नाही, संध्याकाळपर्यंत. हा बर पर्यंत घेऊ हा. कसं का होईना, पण घेऊ हा पण पाहिजे ना. स्वयंपाक बिपाक केलाय का नाही कोण माझ्या काही संबंध येतो स्वयंपाक करायचा. स्वयंपाकच नसते गरजावर वाहिली नाही म्हणजे घेतलं. दोघींनी नाही केला मला काय माहिती तिने केला का नाही केला. म्हणजे गाठ भेट नाही म्हणायची तुमची अजून काय आता गाठ भेट झाली असते तर आता पालती घातली असती. आणि मग आता काय खायचं काय खा तिकडे मला नका सांगू. अरे ह्यो कोणचा धंदा आहे कोणचा धंदा आहे म्हणजे. कमीत कमी स्वयंपाक पाणी करून धान्य काढायची कोण मग तुम्ही सांगायचं त्या कामवालीला स्वयंपाक पाणी झाल्यावर येत जा आमच्या घरी कामाला. मग तिला- रातचे भांडी बिंडी तुम्ही घासून घेत जायची. तिला घरात जाऊन दिली का तिला इथूनच माघारी लावली तुम्ही कोणाला त्या मोलकरीन काम उरकलं होतं तिने उरकलेलं ओळखलंय म्हणले वाढ की मग काय समज. येते काय समज म्हणजे काय लगेच काय स्वयंपाक व्हायला व्हायची काय ए बाबा मी स्वयंपाक करत नसते, तिकडे तुम्ही भाकर खा तिकडे काही करा, मला काही घेणं देणं नाहीये. त्याला काय बाई बिघडली बा एवढी तर कवाच बिघडत नव्हती यायला ह्यो काहीतरी घोळ झाल्यावर दिसतोय बरं बघू आपल्या हाताने का येणं आहे चा जाळ केला सकाळ माझ्याविषयी काय काय बोलती वे येऊ द्या ह्यांनाच बोलायला लागणार आहे आज. का रे एकटीच बडबड करत बसली भेले ना मी अचानक काय बोलत असं येऊन. तू बियाला एवढी भीती काय मला तेव्हा? हा, मग काय कधी बसून बियायला लागली तू ते जाजा जाळ होता माझ्या भेण्याचा. काय झालं मला व्हायला निघायचं. पहिला हा मला Direct व्हायला व्हायला? निघायचं. हा व्हायला निघायचं मला काय सांगायचं नाही बाकीचं. ती जोडी भजाडी माझ्याविषयी काय काय बोलत असते एकतर मला काय सांगायचं नाही. मला व्हायला निघायचंय. ऐकलं जिब्रिल धरून हाणीन तुला हा, मला मला हाणीन. जिब्रील धरून- कशी म्हणलं दाढी म्हणलं होय. जिब्रील धरून मला हाणती. मी बघते कशी मला हाणती ती. माझा हात काय कुठे गेला तू येतावा. एवढी जेव आला का तुला का? हा? तुम्हाला दोघांना बघायचं संगत काय? हाणीन ती आपल्याला मी तुम्हाला दोघांना सांगा हाणायचं मला जर व्हायला नाही निघलं तर मी पहिलं सांगते मला काय सांगायचं मला व्हायला निघायचंय. मी काय म्हणतो वायला निघाला झालंय काय असं झालंय काय म्हणजे मग? हिकडचं तिकडचं करायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट मला अरे सांगते तुम्हाला काम तरी काय आहेत घरी काम हा? आहेत म्हणजे मोकर बसून खायचं नाटापाटा करायचा दुसरं काय जावं तुम्हाला आणि घरातली कामं परत बाकीची नाहीत का काय काम. आणि मोल करून काय ठेवली मूल करीन घरातली कामं स्वयंपाक करायचे स्वयंपाक आहे घरात आम्हाला भांडी कुंडी केलं मग तिने मग काय लगेच बाकी सगळं नाही का घरातली कामं. आता दुने येतीच धुती भांडी येतीच कशी मग तुम्हाला काम काय आहेत हाय तर लय काम असते तुम्हाला नाही माहिती. तुम्ही काम मला सांगू नका. तुमच्या भावाला आजच्या आज तुम्ही बोलायचं आणि मला व्हायला काढायचं. मला माझं मला पाहिजे तिचं तिला द्यायचं. तिने लय मला डोकं कसं खाल्लं. काय त्याला म्हणणार मी वायला दे म्हणून का कसं तुमचं म्हणू? स्वतंत्र आयुष्य तुम्हाला नाही का त्यांचं त्यांना बघू देत आपलं आपण बघू. पण ज्यावेळेस निघाय त्यावेळेस निघणारच व्हायला पण आता निघायचं चाललंय नाही मला व्यवस्थित चाललंय ना. आता पाहिजे नाही तर मी इथं राहत नसते मग आता इथून पुढे. आणि काय खायचं आपण तुमचं तुम्ही मी काय काय खा. नोकरीला आहे का कुठं काय शेत वावरात काम करतोय मी करू लागते की तुम्हाला वावरात काम तुम्हाला काय वाटत तू का? हा तुला वावर कुठे माहिती का तू माहिती की कुठे आहे? खालच्या रानात. खाली त्यानं कधी आलती हो आलती की आलती का तुम्ही निघा नाही मला एकदा. हा दाखवाल ना हो द्या ना देखतोय अरे तिकडं काय असं बोलायचं जायचं का की- तू वावरात काम तू खुरपाला कांदा लावायला उरफाटी कांदा लावी ती हा तुम्ही मला बाकीचं पुढचं सांगू नका. मला व्हायला काढा. मला काय माहित नाही माझं मी ती मोल करीन काढून टाकेन वाटलं असतं पण तू मला एकटीच व्हायला वाहिली पाहिजे. राहणार का आता? हा? एकटीच राहणार व्हायली हा पोरं माझी मी मी नको होई तुम्हाला कुठं मग तुम्ही कुठं जाणार आहे मग काय तुम्ही त्यांच्यात राहायचं का तुम्हाला. मग तीच मी म्हणतो ती वहिनी केला का खवळून मला म्हणे तू काय झालं म्हणजे पाहिजे तुम्हाला असं? वहिनीची बाजू येते का माझी पाहिजे का वहिनी पाहिजे का बायको चांगलं आहे पाहिजे? वहिनी कधी तुमचं कधी भांडण नव्हते काय नव्हते काय नव्हते, माहिती तुम्हाला काय झालं तुम्ही काय जाता नाही? घरात जेवलं खायचं गिळायचं की निघायचं बाहेर मग तुम्हाला काम माहिती कोण का? करणार मग आमच्या दोघीचं घरात काय चाललंय काय नाही तुम्हाला आहे ना तुम्हाला असं दुसऱ्याचं रानात काम पाहिजे ना कामाला- एकदा तुम्हाला तरी. दोघींना बी रानात कामाला काढलं पाहिजे तुम्ही मला आता नाही घरी म्हणत, बसून तसलं याचं नाही, उद्योग तसलं सुचतात नाही काहीतरी बोलायचं. हा रानात कामाला काढता आम्हाला मग बाया कशाला कामाला ठेवलेले असतात. अरे हाय तर बाया मग आता का आपण काम नाही करत मग कोण करायचं तुम्ही बाकीचं तुम्हाला एवढं- घरी बसून हीच पंचायत सुचत याचे पाक धुणे द्यायचे त्याचे धुणे द्यायचे आमचं धुणं दुसरी बाई धुती आणि आम्ही दुसऱ्याचं धुणं धुवायचं का म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का असं की चुकल्या लावायचं हे करायचं ती करायचं तिकडच्या तिकडे आम्ही करणाऱ्या बायका दिसतो का तुम्हाला. मग काय ते तुमच्या वहिनीला सांगायचं मला काय सांगायचं केलं नाही. पण? केलं काय मला सांग काय केलं म्हणजे दुसऱ्याशी माझ्याविषयी दुसऱ्याला सांगत बसती काही बी. काय सांगितली काय सांगितलं व्हायला निघायचं अरे पण सांगितलं काय तिने सांगते काय तुम्हाला नाही सांगण्यासारखं तुम्ही मला काही डोकं खाऊ नका माझं मला फक्त आपण सांगा. त्याला काहीतरी रिझन पाहिजे काहीतरी कारण पाहिजे नाही व्हायला मागायला व्हायला मागायला काहीतरी कारण पाहिजे तुम्हाला कारण काय पाहिजे सांगा.
काय कारण काहीतरी ती कारण माझ्यासंग मग भांडते. आता मी घरात असली मला भांडते, कुचकुच करते मला सारखं. काय ना काय कुरकुर तिची चालूच असते. कालपर्यंत कधी हे नव्हतं कर तुम्ही चांगले मी तुम्हाला सांगत नाही एवढं ह्याच्याविषयी फक्त. एका आरशात दोघे चांगले मेकअप करीत होते ना, आता नाही. काय झालं? ती मला भांडती एवढं मला माहिती. ती भांडती तुम्हाला नाही माहिती किती भांडती ती बाई. माझं डोकं तू याच्या आधी मला कधी म्हणली नाही, आजच कसं काय म्हणती? ह्याच्या आधी मला तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला, तुम्ही साधी बोलून पण देत नाही माणसाला. आता काय तुला कधी बोलून नाही दिलं, तूच मला बोलून देत नाही. हा मी बोलून देत नाही, तुम्ही बोलून देत नाही. मला काय सांगू नका, वायलं द्या नाही तर मी जाईन बाहेर निघून. आजच्या आज तुम्ही त्या तुमच्या भावाला नाही बोलले तर मी आजच संध्याकाळी निघत असते. माहेराला जशी हा नाही तर मी माझ्या भावाला बोलून घेऊन जाईन निघून. एक काम कर ना, मला बी घेऊन जा माहेराला, मग तिकडे तुम्ही बोलायला इथे राहू आपण. बसून खा, तुम्हाला वहिनीच्या जेव्हा बसून खायचं ना, वहिनीच्या जेव्हा बसून खा, नाही, नाही एक तर काम कर, कोणाच्या. तू बाहेरला दे ना, तुझ्या बरोबर मी बी येतो, तुझ्या बापा तिथेच राहू आपण दोघं. हा माझ्या बापाचं काय उराव बसायचं होय तुम्हाला तेव्हा तिथे सांगायचं बापाच्या इथे यायचंय मला. मग तू कशाला म्हणते यायचं माहेर, तुमच्या काल लग्न बापाचं? घ्यायला गेलं तू मग काय लग्न घ्यायला गेलं मग लग्न तुम्ही मला इथं मोलकरीण बनवाय ठेवलं काय नसतंच मग. मोलकरणी घर तुला मोलकरणी आहे नाही एक. मग तुम्हीच म्हणताय घरातली कामं नाही करत, हे करत नाही तर तुम्हाला काम करा ना मग. कामं करत नाहीत काय नाही. तुम्ही कशाला मला बोलता हो, का डोकं लढवता माझ्यासोबत? तुम्ही तुमची कामं बघा, आधी बायला निघायचं बघा, मला काय सांगू नका. वाईला निघायचं. अरे ते म्हणायचं कसं पण, तो कार बरे मोठा आहे, तो काय म्हणतो हानी तुमचं नका तुम्ही मला. विचारा, तुमचं तुम्ही कसं बी विचारा, मला काय सांगायचं नाही. भाऊजी काय आज आम्हाला वाहिली पाहिजे. हायो, आलीची अय, नीट बोलायचं माझ्या संग. तुमच्या डोक्यात तिचे. भाऊजी आम्हाला व्हायला पाहिजे, आम्हाला काय आम्हाला सांगायचं? वाहिली पाहिजे, तुझ्यात राहायचंच नाही अरे आम्हाला. भाऊ झालंय काही काय भानगडी? आता काय मला काय एवढा लय तपास नाही. एका मिरीला ह्या माग शेत येते परत. कळी लावायच्या, दुसऱ्या पैसे कोण कळी गावात लावायच्या. फिरत भाऊजी का तो ह्यो काही नाही, भाऊजी काय तुमच्या सारखं बायकोला काही काम नाहीये, खरं सांगते. मला काम नाही, तुला नाही काम आहे का? म्हणजे तुला म्हणायचं बसतील ठेवले अरे भाऊला. जरा मोठी तुझ्यापेक्षा आवाज बोल. आवाज बोलते, चांगलंच बोलत असते मी. बोलती ना म्हणूनच मला राहायचं. मग असं बोलायचं, कसं ही- बोलायचं? तू ऐकतो का? ही बोलायसारखं नाही, याच्यासारखं राहिलंच नाही. तो बडाका कसा पेट्रोलचा होतो, अंग तेवढा बडाका होऊन बसलाय. तुम्ही तुमच्या बायकोची बाजू जरा घेऊ हीच नका. जरा आगाव झालेली दिसती ना. काय? आता कोण कोणावर तुम्हाला आगाऊ- माझी बाजू घ्यायची का मला त्याची काय बाजू कळतं? घ्यायची नक्की? बघितलं का तुम्हाला सुद्धा मेच ना ती. बरं हिला बी ना एका पाया व्हायला लागत ती बी संध्याकाळ व्हायची. हा, मला पण मला संध्याकाळपर्यंतच पाहिजे. लागतंय म्हणजे तिला लागतंय. कसं लागत ती मला सांग. ती मला लगेच- व्हायला आजच्या आज लगेच पाहिजे, मला काय व्हायला. सांगायचं ती चालली नाही. माहेरला मला घेऊन जा मग. नाही मग आता नाही थांबून करतो काय काय आलं मग बायका सोडून द्यायच्या व्हायला बाई. पाहिजे. काय डोक्यात आपल्याला तिथे? व्हायला लागतंय. आपल्याला राहणार व्हायचं नाही. नाही. अरे लगा लहानपणापासून आपण एकत्र राहिलो. अरे आपण राहिलो पण तुम्ही आता एकत्र राहा, आम्ही जातो. घे. काय बघितलं का? त्या बायांच्या बाबाला राहायचं. व्हायला राहायचं, आपल्या नाही बाबा हिच्यासोबत राहायचं. ही लय घरात करून आपल्या- मला तर बिलकुल राहायची नाही तुझ्या संग. तू लय आगाऊ मला सांगताय, तर माहितीये इच्छा मला. नाही. पण यांना वाल राहिला, यांना काम तरी काय आहेत भाऊ घरी? आहेत का काम यांना काही? काम नाही म्हणून ती होती. अरे वायले ते निघणारच आहेत आपण, त्याच्याबद्दल वादच नाही. पण नेमकं झालंय काय? मी तीच विचारतोय नेमकं एवढं हे चाललंय आजपर्यंत काय चांगलं- माहिती का? तुमच्या बायकोनी सांगितलंय साऱ्या दुनियात माझं लपड आहे. कुणा संग लपड अय! आहे? तू का बघितलं होतं माझं लपड? तू बघितलं नाही का? तू कसं सांगत असते? बघितलं होतं माझं तू लपड? बघितलंय का आधी? तू माझं लपड बघितलं होतं का? मी साऱ्या गावात हिंडत होती, बघायला आलती का तू? तू हा? तिला सांगत होती काय? तू सांगितलंय. तू सांगत होती साऱ्या त्या गावाला आता की करायला माझं लपड आहे, ही मी काय सगळ्या केलं गावाला माहिती सांगत का? होती. त्या बायापाशी सांगितलं आणि आता पलटी हाणती ही. तसलं काय बोलू नको तुम्हाला. कोणच्या मला बायापाशी तसलं सांगितलं? बोलू नको. काय मालीपाशी बोलली ही? म्हणजे मी नाही बोलली बाई, तू बोलली. तुम्हाला काम सोडून ही लपडी करायची होती घेत काय? आवं लपड ही सांगत होती की हिचं लपड आहे गावामध्ये म्हणून. वहिनी, अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. ही सांगितलं हिला काय काम नाही, बघितलं का? म्हणून म्हणजे दोघांचे बी लपडे आहेत म्हणले का? तुम्ही म्हणले अहो, होते तिने लफडं मला आहे. सांगितलं की ही मला असं म्हणती म्हणून. मला माहित नाही, मला दाखव माझं लपड कुठे. तू कुठं लफडं तू केलं? नाही बाई, तसलं काय बोलू नको मला. तसं काय बोललो का म्हणजे? कुठं आता लफडं केलं? सज्जन सागुना म्हणून राहिली काय? आज तिच्यापाशी बोलताना कशी म्हणली माझ्या लपड आहे म्हणून, आणि आता सज्जन म्हणून राहिलीत काय? आ? तू डोकं लढवू नको बिना कामाचं. मी डोकं लावायला मोकळीच नाही. तू ए, डोकं अरे, लावलंय त्या ह्यो आडून. माझ्या हिशोबाने 1000 900चा गोळ दिसतोय 100 घेऊन पळतात फक्त. ए, हा. तुम्ही नका लय बोलू. हिला समजून सांगा काहीतरी. अहो, काय समजून असलं बोलायचं काय सांगा? तुझ्या- तुझ्या बायकोला समजून सांगा बरं का, मी मला सांगते. मला एक सांगा, दोघी चर्चा झाली का तुमची समोर समोर? आणि मला हिच्या संग चर्चा नाही करायची. तिच्या समोर ही तोंड बोलायचं का? पारी आली का इकडं? कोणची पारी? तर माझी बायको कोणाच्या घरी मुळे कुठून भांडे काय हे आलं तेवढं इथं अजून. इकडे काय आली ती? तुमची ना दुसरी नाही, तिथं नाही. भांडी घासाय गेली. कुठं गेली मग? आमची तर काय संबंध आलाय? गेली असेल तिकडे. तुमची पारी गेली भांडणं लावायचं आणि जायचं तुम्ही. जायचंय पण एक मिनिट थांबा ना. काय? तुम्ही कमळाशी दायित्व आणि एकमेकाच्या माग लागली. ते आम्ही आता बघू तुम्हाला काय करायचंय. आमच्या आम्ही घरात काय बघून घेऊ. लपड काय कोणाचं लपड ते काय झालंय कोणाचं लफडं? आता? ती सांगती हिचं लपडई, ही सांगती तिचं लपडई. आता कोणाचं कोणाचं लफडं? कोणा संग सांगा, सांगायचं? मी सगळ्या गावात सांगतो. गावात सांगायचं म्हणजे आता कामाचं. एवढं राहिलं होतं का गावात
सांगायचं राहिलं होतं का अरे, आता? अरे, कमी होतं का? अगं 2 मिनिटं आता त्यांनी सगळं ऐकलंय तुमच्या बायकांनी लपडे मला सांगा मी सगळ्या गावात सांगू. वा. लफडं इथं. है का नाही? म्हणजे आमच्या घरातलं तुला गावात न्यायची माझ्या का बायकोनी केलं या वहिनी सगळं लफडं आणि वहिनी केलं हे सगळं लफडं आणि सांग गावात. कसं लपडे हा, तुम्हाला नाही माहिती आता तुम्ही ते जा. घरातलं लफडे घरातलं लफडं. लपडे पैसे पाण्याचं. तुमच्या लपड्यात जायला मग पारी कुठे गेली तिकडे भांडी घासाय बघा लोकांची. जा जाऊन बघा 100 दुसरीकडे रुपये देतो का? आता ह्यांचं 100 रुपये. नाही, मी देईन उद्या चाल तुम्हाला आमच्या आणि आता- कामाला आहे काय? मग बायको काम करतील मग बायकोकडे जाऊन लागायची इकडे मग कुठं एका घरचं एक घरचं काम ती 2 घरचं काम मी एका घरी करायला परत काम आहे. दोन घरचं हा म्हणजे? नाही ती नाही, नाही, हा. नाही, दोन घरचं म्हणजे मग 2 आता तुम्ही 4 माणसं माय बायको एका मग पहिले ठिकाणी तुमच्या बायकोला सांगितलं होतं एकच घर आहे म्हणून. एकच घर आहे एका म्हणजे घरात 4 माणसं तुमच्या आहेत. डोक्यात काय आहे? आमची 2 घरं करायची आम्हाला काय करायची पण तुम्ही नाही, नाही, नाही. माय बायको तसं बी आता आहे ना, नाही, नाही, वाहिलं तसं ते निघायची. आमचं वाईली होणार आहे, तसं हा, आम्हाला नाही. दोघांना कामाला लावायचं. आता इथून ते पुढं- जाऊ द्या, पण मला एक सांगा तुमच्या बायको लपड कोणा सांग पहिला. असं. कशाचं लफडं? सांग बाबा आता तूच सांग तुमची बायको मग आमच्याकडेच मग कामाला तुझ्या आली पाहिजे. बायकोच आहे का कोणाचंच नाही. मग कोणाचे लपडं कसलं म्हणतो तुम्हाला लपडाचा अर्थ कळतो का लफड चाललंय इथे आमच्या दोघीचं आम्ही बघून घेऊ तुम्ही कोण आले मध्ये दोघींचं सांगायला? लफडे दोघींचं जाऊ द्या, माय बायको कुठे गेली भांडी घासाय बघा तिकडे जाऊ कोणाची भांडी कशी आम्हाला काय माहिती नावाची. मला ती म्हणली अरे आपल्याच घरात आहे आणि कोणाच्या घाशी कुठं आहे? हा? लगेच निघायचंय आम्हाला. नाही ती त्यांना व्हायला लागत करू बाबा दोन्ही मग काय करू आता? तुम्ही नका आम्हाला समजूत घालू तुम्ही तुमच्या घरचं बघा जा ऐका एक मिनिट. नाही नाही तुम्हाला आमचं ऐकायचं नाही. दोन एका आईच्या पोटात ही लेकरं आहेत होय तेव्हा. जन्म घेतला आणि त्याला वाहिली करतात तुम्ही दोघी जणी. मग अहो रात्री- आम्ही मग एकी आईची लेकर आहेत पण ही नाही तर नाही एकी आईची अरे, लेकर एका आईची लेकरं नसले तर पेकड्यात लाथा घालून हाकून द्यायचे याला ठेवायचं नाही ते. म्हणजे तुम्ही आम्हाला हे शिकवायला आले काय अरे मग तुम्ही बेवड्या सख्या भावाला वाहिली काढतात वहिनी, लाज बरोबर आहे. वाटतं ते तुम्हाला. खरं बोलतोय. एकच नंबर बोलतो त्याचं काय चुकलंय मला तुम्हाला सांग. लाज वाटेल बाई अरे एक हा, याचे अरे दोन काय भाऊ. चुकलंय रे पण त्याचं तुम्हाला व्हायला नाही घ्यायचं म्हणजे काय आम्ही बोलतो तुला- ना? तुम्ही ह्यांचं ऐकून व्हायला निघणार नाही का आता? धरून आणि नका. अय, दोन मला मिनिटं जपलेलं ऐका, हाणणार आहे. 2 मिनिटं ऐका. हा. माझं काय म्हणणं आहे, तुमचं ऐका आणि घराचं घ्या वाटोळ करून मिनिट ऐका मेन मुद्द्यावर या कसल्या हा मेन मुद्दे म्हणजे वाहिली निघायचं निघायचंय का? का? का निघायचं कसं ते आम्ही म्हणजे? आमचं बघू तुम्ही नाक पंचायती करू पहिला. आमचं आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही घर असलं माझी बायको जरी मोल करीन असली ना तुम्हाला सांगतो आम्ही असं कोणाचं वाईट करायला निघालेलं नाही होय का हा देण्यात राहू दे फक्त मग स्वतःच घर बघा आणि सांभाळायचं मग दुसऱ्याची घर बघा असं जोडायची तिला भांडे घासते ते बघा पण मी काय म्हणतो माझी बायको घासू द्या पण तुम्ही दोघं भाऊ व्हायला नका निघू. ती वयाने मा- मोठी ए, आहे. ते काय ते बी आले तर राहू. अरे, निश्चय, कुठे गेल तर तू आले आले तुझी बायको बी आली विचारतो कुठे तार पडली होती कान आमच्या इथं पडत कामाला यायचं बरं का आजपासून नाही नाही आमच्याकडे कामाला यायचं. अय बाई उद्या तू मला आमच्या आमच्याकडे आधी काम माझ्या ए बाबा, घरचं काम करायचं. दोघांची कामं करा नाही, हा दोन्हीकडे करा आमचं घर व्हायला आपण निघणार आहे, आधी आहे ना आमचं आमच्याकडे या न- बरं थांबव आधी वाटणी येतो. वाजत आजपासूनच व्हायला नाही, संध्याकाळी संध्याकाळी हा थांब ना तू मला बघू दे ना बरं थांबा आता वायला निघू भाऊ आपण. हा, एक हा. मिनिट, एक मिनिट. ह्यांचा पगार येईल, सगळं बाबा, वायला ह्यांचा निघू पगार करू पण नेमकं वायला निघायचं कारण काय कोणी हा, ही तुम्हाला महत्वाची कोणी सांगितलं? दोघी सांगा ना कमीत कमी तुमच्या बायकांच्या लफडेमुळे निघायचे तुम्हाला नाही 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 ऐका मला ही काय म्हणली माहिती का कोण म्हणली तुमची बाई आमच्या बायको ना काय कुठं काय निघायचं हा, बघा ना फक्त ऐका ना आता. आता काय ती म्हणली ही म्हणली की माझ्या गावात लफडे मी गावात कुणाला पैसे दिलेत अजून मी नटाफटा करून बसते मग इथं खाऊन खाऊन कोणी तब्येत झाली. सांगितलं? मग तू काय म्हणते तुमचे लफडे माझी बायको मोल करणे आज कोण लफड अहो, नाही पण तुमच्या बायको सांगितलं ही म्हणली म्हणे तुमचं लफड लाज वाटलं बाई तुम्हाला अहो हिने तुम्ही घेतली ऐका ना तुमच्या बायकोनी हिला हिच्या पद्धतीने सांगितलंय तिला तिच्या पद्धतीने सांगितलं तुला का काय नाही सांगितलं, काय नाही सांगितलं. सांगितलं तिला तू नाही तू काय सांगितलं तुम्ही तिला काही नाही 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 तू ही सांग, बोलली बोल. नाही. तू सांगितलं होतं हिच्या विषयी काय मला सांगितलं तू की हिने काय बघ. सांगितलं गावात पैसे घे. दिलं आणि काय केलं आता बघितलं का समोर समोर आलं का बोला नाही आता तू काय चायला म्हणजे तीच मोल बोलली कधी होती ना, बरं पडायला लागली काय बघितलं का तुमची बायको घरात नाही, होती नाही, आमची. बघितलं का ही बोलली होती हिला मग व्हायला निघायला आम्हाला हीच कारण नाही तू म्हणली होती का असं काही अहो 2 महिन्याचं पेमेंट ह्यांनी दिलं नाही मला हा. अगं बाई तुला पैसे तुझं तुला मे ना घरी मग काय तुम्हाला लाज वाटलं बाई ना आमच्या अहो पण आम्हाला म्हणायचं ना तुम्ही दिलं नाही का यांचे पैसे काम केले तर एवढं मोठं गरीबाचे कामाचे 2 महिने झाले अगं बाई, आम्ही मग काय पैसे कुठं करायचं बोलायचं ना, आता काड्या का लावल्या घरात? मागितले तुम्हाला पैसे मग किती मग काय करणार माणूस व्यवहारीच्याकडे ना सगळा किती वेळा बरं तुला पैसे द्यायला काय झालं मी काल पार्लरला संपलं माझ्याकडून पैसे तुमच्या पार्लरला होती का काडी आणि त्या घराला पुढं करून अरे, तुमच्या पार्लरवर. बसा हिला द्यायला सांगितलं हिला म्हणलं माझ्या काय सामान काय? तुला सांगितलं ना पैसे दे पैसे तुझं तुझ्याकडे ठरलेले होते का नाही? बाकीचे पैसे माझ्याकडे ठरलेले होते का नाही? मी संपलं होतं माझ्याकडनं म्हणलं ह्यांचं घरच फोडावा तुमच्या घरावर म्हणजे तुमच्या डोक्यात 2 कामं करायची होती कामं करायची आमचे पैसे बुडवण्याचं बरं नाही होणार नाही, तुमचे पैसे अहो, तुमचा रुपया घ्या. नाही 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 कोणतं लय बरं चाललंय
आमचे कष्टाचे पैसे बुडतात तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला मारलेले यायला पैसे येतो तुम्हाला लाटाफाटा करायला पैसे येतात अरे पण तो तरी देऊन टाकायचे ना पैसे काय टाकून झालंय ठेवले. तेव्हा? आम्हाला पैसे चांगले वाटते यार. बघ ना आम्हाला नीटनेटकं घालायला साडे नाही हा. तुमच्या अंगावर 5,000 महिन्यात तुम्हाला मी यांची महिन्याला पेमेंट करायला लावतो ना. 2 महिने का थकलं पैसे तुम्ही दिले का मला पैसे घेतले गेल्या महिन्यात नाही ह्या महिन्यात नाही. माझ्याकडले पैसे संपले होते मग मी ह्यांना दिले पैसे मला संपले. कधी म्हणायचं होतं तुम्हाला? तुम्ही अरे बोलायला पण वेळ तर दिला तुम्ही पाहिजे. संपनाक पैसे संपू द्या पण एका शब्दाने म्हणायचं मी आम्ही अशा पैसे ठिकाणी नाही करार सारखं सारखं कुठे त्यांचं- मागायचं तुम्हाला अहो पण हे यांचं काय झालं ठेवलं पण आज आता फार घर फुटायला लागलं ना ते पैसे पाहिजे मेकअप साठी लोकांचे पैसे ठेवते अख्खे 10 गल्लीचे काम घराचे काम करते पण कुणी पैसे ठेवत नाही पण ह्या दोघी एवढ्या चिकट एक एवढ्या नंबर झालेत हलकट ना, माणसं, लय लफडेखोर. हलकट हा माणसं. लपडेखोर तुम्ही लपडेखोर कोणाला म्हणता? आमच्या इला कामाला येऊ नको आमच्या मनगटात आम्ही पैसे आणि तुम्हाला ऐका आमचं परत आम्ही काम करतो होण्याची कामावर. गरज नाही तुम्ही जग मारायची काम करायची ए, आमचं आम्ही एक काम काम कर करतो. त्यांचा मोबाईल नंबर घेऊन ते मोबाईलून सोडून दे मोबाईल. पैसे. तिचा कशाला नंबर पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे काय आहे? पैसे दे ना आमचे. तिच्या नवऱ्याकडे Google आहे आहे Pay हा देऊन टाका द्यायचं. देऊन टाक Google Pay. मोबाईल सोड. मारा. हा त्यांचे पैसे देऊन टाका हा, देऊ. परत पैसे द्यायचे नाही मला काला भीक मागणं भाड्या गावात आता हे बाई तुझं काय करू लोकांच्या बायांचे पैसे बुडतो कुत्र्या भाड्या ए, बरं, तुझा रुपया नाही ठेवणार रे दादा आता काय आता तुम्ही इथं तुमच्या हा पैसे नाही दिले अरे फाडून टाके ए, या बाई कुणी घर आमचा जाळ केलाय पैसे काय आम्ही काय बुडी आणि नाही तसं जायचं. आहे. तुमचं घर जाळलं तुमचं घर माझ्या बायकून पेटून जायला पाहिजे तो काडी जाळलं. निघायचं काम करता तुम्ही का तुमचं बघा तुमचे आधी पैसे भेटते आणि काय देणार आपले करू? पैसे घे ए, ए, यार सोड ना कशाला या अख्ख्या गावात करी दिलं सोडून सगळं गाव सांग तुमच्या बायकांची तुम्ही- लेकरं. ए, नाही नाही ए, ते हो, सोड. तुम्ही द्या तुम्ही द्या तुम्ही राहू द्या तुम्ही द्या नाही तर मायावर सोड दर बाबा अरे बाबा तुला राहायची नाही का रे? हा, राहायचं, कोणाला द्या? सगळ्या गावात लगेच सांगा सोडतो तुमच्या मी. बायकांची लेकरं. पैसे सोडले मी तुमचे बघा ते आले असते काय हा आला आता इथून पुढे यायचं नाही आमच्या परत इथून तुम्ही कामाला यायचं नाही एक महिन्याचा पगार कमी करायचा तर एवढं बोललं सबर सबर ए जाऊ दे बाबा 2 महिन्याचं वाढून घेईन तो मी पहिले बुक्की टाकीन. माझ्या नाद लागायचं नाही. जावा जावा चला ए बाई घेऊन जा चल घेऊन जा तुझा नवरा. मालक जाऊ दे मालक जाऊ दे इथं फाडीन तो एखाद्याला तुझ्या बायकोला समजून सांगा अजून कधी. चला चला ए बाबा नको नादी लागू ए, भाऊ, तू हाड, हाड. बाईच्या ना पायात पडाय पण नाही ना तिने एकच नंबर डोकं लावलं तुझ्या बायकोला वाटलं, मी लय जाड आहे, धुनी आहे, मला मारीन मी एका भुकीत नाक ए यार नको लागा तू गप्प लागा जा 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 म्हाताऱ्याला घेऊन जा ह्या ए यार जाऊ दे मरण तो अरे कुठं मोल करणीचा नवरा अरे अरे गप्प ना तू लय तोंड चालीचं काय बेवड्या आमच्या पुढं ए बाई समजून सांगा. अरे नको नादी लागू लागा तिच्या आरतीला बेकार आहे नको गप्पू आज इथं बाहेर हात आता नाही. गाड्या- गाड्या लावल्या. ए, माझ्या बायकोला गाड्या हात- धर, धर. माझ्या बायकोला हात- चिरायची. ए लफडे खरं नो लफडे वाले. दुनियाची लफडे अरे गावात लावलं. मला अजिबात मोल करू नये. तुम्ही झक मारायची काम करायची आणि हिच्यामुळे काम सगळी फजिती झाली ना एवढी तुम्ही दोघी तासात येते कोणाला नाही आमच्या आधी एवढं. कामं करतो, पण नाही कोणाला नाही मोल करू दोघींच्या नको, चुका काय नाही नको. त्याच्यात कुठं चुका आहेत दोघींच्या ही मग? सांगितलंय कोणी पण ऐकावं अरे किती? दोघींच्या गाठीच नाही होऊन दिल्या अरे बहीण म्हणून राहत होती ती तुम्हाला अरे मस्त रातोड आखे फुगावली ना हिला हिच्या पद्धतीने सांगितलं तिला आपण तिच्या याला पद्धतीने आपली बहीण सांगितलं बरं तिला घर फोडायचं होतं 2 कामं करायची होती हा पण ही यांच्या डोक्यात आहे का यांना समोर समोर यांनी विषय घेतलाय का तू मला अशी म्हणली का मी तुला तशी म्हणली यांची डोक्यात मेंदू आहेत का यांची यांची आले गुडघ्यात त्याच्यामुळे ना बायांनी ना समक्षात ऐकलं पाहिजे तेव्हा त्याच्यावर ऍक्शन हा. घेतली पाहिजे का डायरेक्ट तुम्ही वाईलच निघाल्या ते वाईट फील नाही घ्यायचं आता कॅन्सल झालं बरं द्या आता इथून पुढे आहे ना याला वारं आपल्याला कामाला. मोल करीन नको काय नको काय? स्वतः एक जण नाही, स्वयंपाक कोण करीत कमी जा, आहे? एक जण बाकीचं बघत जा 2 बाया कमी नाही, आम्ही लावायच्या. घरातली कामं करतो हा. बाबा. अजिबात नाही चला, राहणार त्या काम करायचं. घरातली- घरातली वाईला कामं नाही का? वाईला निघले होतं मग तुला रानात काम करायला नाही मला नाही जमायचं मी घरातलं काम करीन पण रानात कामाला यायची नाही बाबा आपल्याला रानात वाईला निघले मी रानात काम करीत नाही नाही आपलं नाही चला घरी जेवायचं अजून जाऊन या टावनं